पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 19 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 19. प्रेषितांची कृत्ये अध्याय 19. इफिस येथे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य. इफिस येथे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य. मग असे झाले की अपुल्लो करिंथात असता पौल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसास पोहोचला. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यास तो म्हणाला, तुम्ही विश्वास धरला तेव्हा तुम्हास पवित्र आत्मा मिळाला काय? त्यांनी त्याला म्हटले, पवित्र आत्मा दिलेला आहे हे आम्ही ऐकले देखील नाही. तो त्यास म्हणाला, तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला? ते म्हणाले, योहानाचा बाप्तिस्मा. पौलाने म्हटले, योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे. तो लोकास सांगत असे की माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा. हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नामात बाप्तिस्मा घेतला आणि पौलाने त्याजवर हात ठेवला तेव्हा पवित्र आत्मा त्याजवर आला. ते वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले व परमेश्वरीय संदेश देऊ लागले. ते अवघे सुमारे 12 पुरुष होते. इफिस येथे पौल. इफिस येथे पौल. नंतर तो सभास्थानात जाऊन परमेश्वराच्या राज्याच्या गोष्टीविषयी संवाद करीत व प्रमाण पटवीत निर्भीडपणे 3 महिने बोलत गेला. मग कित्येक जण कठोर व विरोधी होऊन लोकांसमक्ष त्या मार्गाची निंदा करू लागले. तेव्हा त्याने त्याजमधून निघून शिष्यासही वेगळे केले आणि तुरन्नाच्या शिक्षणगृहात तो प्रतिदिवशी संवाद करू लागला. असे 2 वर्षे चालल्यामुळे आसियात राहणाऱ्या सर्व यहुदी व हेलेनी लोकांनी प्रभूचे वचन ऐकले. परमेश्वराने पौलाच्या हातून असाधारण चमत्कार घडविले. ते असे की रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यावर घातली म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. तेव्हा कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहुदी दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाम उच्चारून म्हणू लागले, ज्या येशूची पौल घोषणा करतो त्याची मी तुम्हास शपथ घालतो. असे करणारे एक इसम यहुदी मुख्य याजक स्किवा याचे 7 पुत्र होते. त्यास दुष्ट आत्म्याने जबाब दिला, मी येशूला व पौलालाही ओळखतो, पण तुम्ही कोण आहात? मग ज्या मनुष्यास दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्याचवर उडी घालून दोघास हटविले आणि त्याचवर इतका पगडा बसवला की ते उघडे नागडे व घायाळ होऊन त्या घरातून पळाले. तेव्हा इफिसात राहणारे यहुदी व हेलेनी या सर्वांस हे माहीत होऊन भयप्राप्त झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा झाला. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये पदरी घेऊन ती उघड केली. जादू करणाऱ्यांनी बऱ्याच लोकांनी आपली पुस्तके जमा करून सर्व देखत जाळून टाकली आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती 50,000 रुपये झाली. याप्रमाणे प्रभूचे वचन सामर्थ्याने वाढत जाऊन प्रबल झाले. पौलाचे पुढले बेत. पौलाचे पुढले बेत. हे झाल्यावर मासेदोनिया व अखया या प्रांतातून यरुशलेमास जावे असा पौलाने आपल्या मनात निश्चय केला व म्हटले, तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे. मग आपली सेवा करणाऱ्यापैकी तिमोथेय व एरास्त या दोघास मासेदोनियास पाठवून तो स्वतः काही दिवस आसियात राहिला. इफिस येथील दंगा. इफिस येथील दंगा. ह्या सुमारास त्या मार्गाविषयी बरीच चळवळ झाली, कारण की देमेत्रिया नावाचा कोणी एक सोनार अर्तेमी देवीचे रुपयाचे देव्हारे करून कारागिरास बराच कामधंदा लावून देत असे. त्याने त्यास व तसल्याच इतर कारागिरास जमून म्हटले, गड्यांनो, ह्या धंद्याने आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्ही पाहता व ऐकता की इफिसात केवळ नव्हे तर बहुतेक सर्व आसिया देशात हातांनी केलेल्या आकृती देव नाहीत असे या पौलाने बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितवले आहे. ह्यामुळे
ह्या आपल्या धंद्याची अपकीर्ती होईल असे भय आहे. इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अर्तेमीची भक्ती सर्व आसिया व जग ही करते, तिचे देऊळ तुच्छवत व ती स्वतः महत्वभ्रष्ट होईल असे भय आहे. हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले की इफिस्करांची अर्तेमी थोर. इतक्यात नगरात धांदल उडाली आणि पौलाचे वाटेतले सोबती मासेदोनियाकर गायस व अरिस्थार्क यास पकडून त्यास ओढीत ओढीत ते एक चित्ताने नाटकगृहात धावत गेले. तेव्हा गर्दीत जावे असे पौलाच्या मनात होते, पण शिष्यांनी त्याला जाऊ दिले नाही. शिवाय आसियाच्या अधिकाऱ्यातील कित्येक त्याचे मित्र होते. त्यांनी त्याला निरोप पाठवून विनंती केली की नाट्यगृहात जाऊन स्वतःला धोक्यात घालू नये. तेव्हा कोणी काही अशा आरोळ्या मारल्या. लोकांचा एकच गोंधळ उडाला आणि आपण कशाला जमलो आहोत हे बहुतेकास कळले नाही. मग अलेक्सांद्र याला यहुदी लोकांनी पुढे ढकलल्यावर कित्येकांनी त्याला गर्दीतून बाहेर ओढले. तेव्हा अलेक्सांद्र हाताने खुणावून लोकांची समजूत घालण्यास पाहत होता, परंतु तो यहुदी आहे असे समजल्यावर सुमारे 2 तासपर्यंत इफिस्करांची अर्तेमी थोर अशी सर्वांची एकच आरोळी झाली. मग नगराचा शिरस्तेदार लोकांना शांत करून म्हणाला, अहो इफिस्करांनो, महान अर्तेमीचा व जुपितरापासून पडलेल्या मूर्तीचा पुजारी इफिस नगर आहे. हे ज्याला ठाऊक नाही असा कोण माणूस आहे? या गोष्टी निर्विवाद आहेत, म्हणून तुम्ही शांत असावे, काही उतावळी करू नये. कारण जी मनुष्ये तुम्ही इथे आणली आहेत ती देवालय लुटणारी किंवा आपल्या देवाची निंदा करणारी अशी नाहीत. यास्तव देमेत्रिय व त्याच्या सोबतीचे कारागीर यांचा कोणाशी वाद असल्यास न्यायगृहे उघडी आहेत व न्यायाधीशी आहेत. त्याच पुढे त्यांनी एकमेकावर आरोप ठेवावा. पण दुसऱ्या एखाद्या गोष्टीची मागणी असली तर तिच्याबद्दल कायदेशीर सभेत ठरविले जाईल. या दंगलाचे कारण काय ह्याचा जबाब आपणास देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपणावर बंड केल्याचा आरोप येण्याचे भय आहे, असे बोलून त्याने सभा विसर्जन केली.